वसईच्या दगडखाणीत अंदाजे 150 फूट खोल डंपर कोसळून डंपर चालकासह डंपरमध्ये असणारा 13 वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आहे। बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान ही घटना घडली आहे। या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी डंपर चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता। आज उपचार सुरू असताना या डंपर चालकाचाही मृत्यू झालाय। वसईच्या नवजीवन येथील एका दगडखाणीत 150 फूट खोल खड्ड्यात डंपर कोसळून पडला। यात 23 वर्षीय डंपर चालक समद शेख आणि 13 वर्षाचा मुलगा नरेश पवार यांचा मृत्यू झाला। डंपर चालक समद शेख आणि नरेश पवार हे दोघे नवजीवनमध्ये राहत होते। दोघेही परिचयाचे होते। बुधवारी खदानीहून घरी जात असताना समदच्या डंपरमध्ये नरेश बसला आणि खदानीच्या रस्त्यावरून जात असताना समदच्या डंपरचा तोल जाऊन डंपर खोल खदानीच्या खड्ड्यात पडला। 150 फुटावरून डंपर पडल्याने डंपरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। यात नरेशचा जागीच मृत्यू झाला, तर समदला गंभीर दुखापत झाली होती। त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी बुधवारी डंपर चालक समद शेख यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता। तर या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। ही दगडखाण कागदोपत्री बंद असली तरी चोरी-छुपे चालू असल्याचा तसेच ब्लास्टिंग होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। बंद असलेल्या दगडखाणीत कुणी जाऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती। त्यामुळे दोघांच्या मृत्यूसाठी वसईचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। खदान ही चालू आहे, तुम्ही मागे माझ्या बघू शकता, ठीक आहे। ब्लास्टिंगच्या वायरी वगैरे तुम्हाला दिसत असतील, ठीक आहे। ह्याला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे मी, इकडच्या खदानीला केलेला आहे, पेलारच्या खदानीला पळशाचा पाडा करून आहे, तिकडच्या खदानीला केलेला आहे, ठीक आहे। पण ह्याला काही रिस्पॉन्स देत नाही। पूर्णपणे जबाबदार कोण असेल? तहसीलदार आणि प्रांत आहे। चालू आहे ब्लास्टिंग, ठीक आहे। हे रात्रोच्या टायमिंगला जास्त करून ब्लास्टिंग करतात, दिवसाच्या टायमिंगला नाही। तसं बघायला गेलं तर ब्लास्टिंग करायची यांना परवानगी नाही पूर्णपणे, ठीक आहे। त्यांच्या मला वाटतं भिंतीला पण चिरा जात असतील ह्या लोकांच्या ब्लास्टिंगमुळे, ठीक आहे। मग ह्याला परवानगी दिली कशी काय? म्हणजे ज्यांनी परवानगी दिली तेच जबाबदार आहेत ना पूर्णपणे। ह्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। मी ह्याची मागणी स्वतःहून करणार आहे की तहसीलदार असू या प्रांत असू, जो पण ह्याच्यात जबाबदार भेटेल त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। वो जो गाड़ी जो गिरा है और साइड में पत्थर भी नहीं था, अगर पत्थर कुछ होता तो बचने का कारण था उसका। हमारा दोस्ती का जो ऑफ हुआ, यहाँ पे पहले मट्टी थी, ये मट्टी भी भर चुकी है, कोई किसने भरा वो भी नहीं पता है। मतलब रातों रात मट्टी भी गायब हो गया और गाड़ी भी डायरेक्ट नीचे आ गई। उसके बाद एक छोटा बच्चा 13 साल का, वो भी ऑफ हो गया। हाँ, ब्लास्टिंग होता है पर वो कौन से खदान का होता है? रात में होता है ना, पता नहीं चलता ना किधर का हो रहा है। कैसे यहाँ से नहीं आ रहा, मतलब आगे जो खदान है ना उधर का आता है। मतलब खदान वही सेट की तो रहेगी ना, ये भी खदान उनकी होगी, ऐसा ये है हम लोग का बोलना। तो